नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तेजसीज मराठी स्टोरी या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण जंगलातलं हरवलेलं गाव भाग 2 बघणार आहोत. गावातील सगळे लोक एका दिशेने धावत होते. आदित्यही त्याच्या मागे पळत होता. गावाच्या शेवटी एक जुनी दगडी विहीर होती. विहिरीभोवती लोकांचा मोठा जमाव जमला होता. तीच लहान मुलगी रडत रडत आपल्या आईला बिलगली होती. आई, तो पुन्हा विहिरीत दिसला. आदित्यने विहिरीत डोकावून पाहिलं. सुरुवातीला काहीच दिसलं नाही, फक्त काळोख आणि स्थिर पाणी. तेवढ्यात पाण्यावर हळूहळू तरंग उठू लागले. एक चेहरा दिसू लागला. आदित्यने विचार केला, हा माझाच चेहरा दिसतोय. पण पुढच्या क्षणी त्याच्या लक्षात आलं, तो आरशातला चेहरा नव्हता. त्या माणसाचे केस पूर्ण पांढरे होते. चेहऱ्यावर खोल सुरकुत्या होत्या. डोळ्यात प्रचंड थकवा होता. तो जणू 80 वर्षाचा आदित्य दिसत होता आणि तो म्हातारा पाण्यातून ओठ हलवत होता. आदित्यने कान टवकारले. हळू आवाज आला, इथून निघून जा. क्षणात पाणी पुन्हा शांत झालं. तुम्ही हे पाहिलंत का? आदित्यने गावकऱ्यांना विचारलं. पण सगळे शांत होते, जणू हे त्यांच्यासाठी नवीन नव्हतंच. पाटील पुढे आले. ही विहीर भविष्य दाखवते. कधी भविष्य, कधी भूतकाळ आणि कधी असा शेवट, जो अजून घडलेलाच नसतो. आदित्यच्या मनात एकच विचार सुरू होता. जर तो चेहरा खरंच त्याचाच असेल तर तो इतका म्हातारा इथे कसा? त्याला तर या गावात येऊन काही तासच झाले होते. तेवढ्यात एक वृद्ध आजी त्याच्या जवळ आल्या. त्यांनी आदित्यच्या हातावर हात ठेवला. तू गणपतचा नातू आहे ना? हो. आजींच्या डोळ्यात पाणी आलं. पुन्हा आजोबांनीही याच विहिरीत स्वतःला पाहिलं होतं. आदित्य डचकला. मग? आणि दुसऱ्या दिवशी ते गायब झाले. आदित्यने लगेच विचारलं, माझे आजोबा मेले का? आजींनी मान हलवली. नाही. मग कुठे गेले? आजींच्या ओठावर एकच उत्तर होतं, त्यांना जंगलाने ठेवून घेतलं. त्या रात्री आदित्यला झोप लागेना. तो त्या घरात थांबला होता, जिथे भिंतीवर जुनी कपाटं होती. वेळ घालवण्यासाठी त्याने एक कपाट उघडलं. आत धुळीचे माखलेली एक वही होती. पहिल्याच पानावर लिहिलं होतं, गणपत देशमुख, वैयक्तिक नोंदी. आदित्यच्या हातात थरथरू लागले. ही त्याच्या आजोबांची डायरी होती. त्याने पहिलं पान उघडलं. आज आम्ही 5 जण देवगणवाडीत आलो. हे गाव नकाशावर नाही, पण खरं आहे. इथे वेळ थांबतो. आम्हाला परत जायचं आहे, पण जंगल आम्हाला जाऊ देत नाही. आदित्यने पुढचं पान उलटलं. जर ही डायरी कोणाला मिळाली तर लक्षात ठेवा, गावातून बाहेर पडण्याची जंगलाचा रस्ता शोधू नकोस, कारण रस्ता तुला सापडणार नाही. त्याऐवजी तेवढ्या डायरीचं पुढचं पान कोणीतरी जोरात फाडल्यासारखं हवेत उडालं. खिडकी बंद होती. वारा नव्हता. तरीही पान स्वतःहून गायब झालं. त्या क्षणी घराच्या बाहेर पुन्हा तीच जड पावलं ऐकू आली. धप धप धप. पण यावेळी आवाज एकट्याचा नव्हता. तो 2 नाही, 3 नाही, वेगवेगळ्या जड पावलांचे आवाज जवळ येत होते. आदित्यने खिडकीच्या फडीतून बाहेर पाहिलं. रस्त्यावर 1 नव्हे तर 3 डोकेविरहित राखणदार गावात फिरत होते आणि त्याच्या मधोमध एक म्हातारा माणूस शांतपणे चालत होता. त्याच्या हातात लालटेन होती. तो अचानक थांबला आणि सरळ खिडकीकडे पाहत हसला. आदित्यच्या छातीत धडधड वाढली, कारण तो चेहरा त्याच्या आजोबांचा होता. पण त्याच्या आजोबांना तर अनेक वर्षापूर्वी मृत्यू आला होता. मग रात्रीच्या अंधारात देवगणवाडीत चालणारा हा माणूस नक्की कोण होता? आदित्य खिडकीतून बाहेर पडताच रस्त्यावर चालणारा तो म्हातारा त्याच्या आजोबांसारखाच दिसत होता. तोच चेहरा, तीच चाल, हातात तीच जुनी लालटेन. फरक फक्त एवढाच, त्यांच्या डोळ्यात काळेभोर पोकळ अंधार होता. अचानक तो म्हातारा थांबला. त्याने हळूच डोकं वर केलं आणि खिडकीतून आदित्यकडे पाहून स्मित केलं. पुढच्या क्षणी तो गायब झाला, जणू हवेत विरघळला. तो बाहेर आहे. आदित्य दाराकडे धावला. पाटलांनी त्याला घट्ट पकडलं. दार उघडायचं नाही. तो तुझ्या आजोबांचा, पण ते माझे आजोबा आहेत. नाही, पाटील थरथरत म्हणाले. तो तुझ्या आजोबांचा चेहरा आहे, पण तो तुझे आजोबा नाहीत. संपूर्ण रात्र आदित्यला झोप लागली नाही. पहाटे कोंबड्यांचा आवाज आला. गाव पुन्हा जिवंत झालं, जणू रात्री काहीच घडलं नव्हतं.
लोक कामाला लागले, मुले खेळू लागली, पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भीती होती. कोणीतरी जंगलाच्या दिशेने पाहत नव्हतं. नाश्त्यानंतर पाटील आदित्यला गावाच्या बाहेर घेऊन गेले. तिथे एक मोडकळीस आलेले छोटंसं मंदिर होतं. मंदिरात कोणतीही मूर्ती नव्हती, फक्त एका काळ्या दगडावर विचित्र चिन्ह कोरलं होतं. ते चिन्ह जे आदित्यने जंगलातील वडाच्या झाडावर पाहिलं होतं. पाटील म्हणाले, हे गाव या चिन्हामुळे जिवंत आहे आणि याच चिन्हामुळे कैद आहे. नेमकं काय झालं होतं? आदित्यने विचारलं. पाटील काही क्षण शांत राहिले. मग त्यांनी सत्य सांगायला सुरुवात केली. 1978 मध्ये तुझे आजोबा, त्यांचे 4 मित्र आणि धनराज सावकार या मंदिराखाली असलेल्या गुहेत गेले. का? कारण त्यांना खजिना हवा होता. खजिना होता का? पाटील म्हणाले, हो. पण पाटीलने उत्तर दिलं, जिवंत आणि मृत यांच्यामधल्या एका अवस्थेत. तेवढ्यात मंदिराच्या मागून एक हलका आवाज आला. आदित्य, तो आवाज अगदी स्पष्ट होता. आदित्यने मागे वळून पाहिलं. तिथे लालटेन हातात घेऊन त्याचे आजोबा उभे होते. यावेळी ते गायब झाले नाहीत. त्यांनी हळूच हाताने इशारा केला, माझ्या मागे ये. पाटील जोरात ओरडले, जाऊ नकोस. पण आदित्य भावनांच्या भरात त्यांच्या मागे चालू लागला. जंगलात शिरताच धुकं इतकं दाट झालं की मागचा रस्ता दिसेनासे झाला. आजोबा एका प्रचंड दगडी गुहेसमोर थांबले. गुहेच्या दरवाजावर तेच चिन्ह कोरलेलं होतं. ते आदित्यकडे वळले आणि प्रथम बोलले, मी तुझा आजोबा नाही, पण त्यांना वाचवायचं असेल तर हा दरवाजा पुन्हा उघडावा लागेल. हे ऐकताच गुहेच्या आतून एका प्रचंड जीवाची डरकाळी घुमली. जमीन हादरली. झाडांवरची हजारो कावळे एकाच दिशेने वेळी आकाशात उडाले आणि गुहेचा दगडी दरवाजा हळूहळू स्वतःहून उघडू लागला. गुहेचा प्रचंड दगडी दरवाजा हळूहळू उघडत होता. दरवाजा उघडताच थंडगार वाऱ्याचा एका झोत बाहेर आला. तो वारा इतका थंड होता की आदित्यच्या हातातील टॉर्चचं काच धुक्याने झाकलं. गुहेच्या आत पूर्ण अंधार होता, पण त्या अंधाराच्या शेवटी एक फिकट निळा प्रकाश दिसत होता. आत ये. तोच आवाज पुन्हा घुमला. आदित्यने मागे वळून पाहिलं. बाहेरचा रस्ता गायब झाला होता, फक्त काळोख. आता परत जाण्याचा मार्ग नव्हता. त्याने ध्येय गोळा केलं आणि गुहेत प्रवेश केला. जसा तो आत गेला त्याला एक विचित्र गोष्ट जाणवली. गुहेत पडणारे पाण्याचे थेंब हवेतच थांबले होते. एक थेंब त्याच्या डोळ्यासमोर हवेत लटकत होता. त्याने हात लावला आणि थेंब पुन्हा खाली पडला. टप. आदित्य कुजबुजला. इथे वेळ थांबली आहे. गुहेच्या मध्यभागी एक प्रचंड दालन होतं. त्या दालनात दगडाचं गोलाकार मंडळ होतं. मंडळाच्या मध्यभागी जाड लोखंडी साखळ्यांनी बांधलेला एक वृद्ध बसला होता. त्याचे केस पूर्ण पांढरे झाले होते. चेहऱ्यावर खोल जखमा होत्या, पण डोळ्यात अजूनही आशा होती. त्याने हळूच डोकं वर केलं. आदित्यचा श्वास अडखळला. आजोबा? वृद्धाच्या डोळ्यात पाणी आलं. आजोबा, मी तुमचा आदित्य. तू आलास? आदित्य धावत त्याच्याजवळ गेला. आजोबा, मी तुम्हाला घेऊन जातो. तो साखळ्या तोडण्याचा प्रयत्न करू लागला, पण त्या लोखंडाच्या नव्हत्या, त्या काळ्या प्रकाशाच्या होत्या. हात लागताच त्या जिवंत सापासारख्या हलू लागल्या. आजोबा ओरडले, नको, त्यांना स्पर्श करू नकोस. अचानक संपूर्ण गुहा हादरली. दालनाच्या शेवटी असलेल्या अंधारातून 2 प्रचंड लाल डोळे चमकले. जमिनीवर जड पावलं पडू लागली. धप धप धम. जो जीव समोर आला त्याची उंची 10 फूट तरी होती. अंगावर काळ्या दगडासारखा कवच, चेहरा माणसासारखा, पण डोळे वितळलेल्या अंगारासारखे. त्याच्या हातात एक विशाल वाळूचं घड्याळ होतं. त्या घड्याळातील वाळू वरच्या बाजूला जात होती, खाली नाही. आजोबा कुजबुजले. हा आहे काळाचा रक्षक. रक्षकाचा आवाज संपूर्ण गुहेत घुमला. 50 वर्षांपूर्वी एक माणूस लोभाने इथं आला. त्याने नियम मोडले, म्हणून या गावाची वेळ थांबवली. त्याने आदित्यकडे पाहिलं. आता तू का आलास? आदित्यने ध्येयाने उत्तर दिलं, माझ्या आजोबांना घेऊन जायला. रक्षक हलकसं हसला. ते हास्य भयानक होतं. प्रत्येक गोष्टीची किंमत असते. तेवढ्यात आजोबा मोठ्याने ओरडले, त्याचे ऐकू नकोस. तो नेहमी सौदा करतो आणि प्रत्येक सौद्यात माणूस सगळं गमावतो. रक्षकाने हात वर केला. क्षणात आदित्यच्या आजूबाजूला हवेत लटकणारे हजारो चित्र दिसू लागले. त्याचं बालपण, त्याचे आईवडील, त्याचं आयुष्य, भविष्य, सगळं. रक्षक म्हणाला, तुझ्या आजोबांना वाचवायचं आहे.
हो, मग त्याच्या जागी तुला इथे राहावं लागेल. गुहेत शांतता पसरली. आदित्यच्या कानात फक्त स्वतःच्या हृदयाची धडधड ऐकू येत होती. आजोबा रडत म्हणाले, "नाही, मी आयुष्यभर याच दिवसाची वाट पाहिली. तू इथून जिवंत बाहेर जा." आदित्य काही बोलणार इतक्यात त्याच्या खिशातील तांब्याचं नाणं अचानक तेजस्वी प्रकाशाने चमकू लागलं. संपूर्ण गुहा उजळून निघाली. रक्षक पहिल्यांदाच 2 पावलं मागे सरकला. तो संतापाने ओरडला, "हे नाणं, हे अजूनही जिवंत कसं आहे?" आजोबांच्या चेहऱ्यावर अनेक वर्षांनी आशेचं हास्य उमटलं. ते हळूच म्हणाले, "आदित्य, तुझ्या हातात या शापाचा शेवट आहे." तेवढ्यात गुहेच्या भिंतींना भेगा पडू लागल्या. दगड कोसळू लागले आणि रक्षकाने आपला प्रचंड हात आदित्यच्या दिशेने झेपावला. गुहेच्या भिंती एकामागून एक तडतडत होत्या. दगड कोसळत होते आणि काळाचा रक्षक आपल्या प्रचंड हाताने आदित्यकडे झेपावत होता. त्या क्षणी आदित्यच्या हातातील तांब्याचं नाणं सूर्यप्रकाशाप्रमाणे तेजाने चमकू लागलं. त्या प्रकाशामुळे रक्षक काही पावलं मागे सरकला. तो प्रथमच घाबरलेला दिसत होता. "हे नाणं तुला कुठून मिळालं?" रक्षकाचा आवाज गुहेत घुमला. आदित्य उत्तर देणार इतक्यातच त्याचे आजोबा म्हणाले, "हे साधं नाणं नाही. हे देवगडवाडीच्या संस्थापकाचं रक्षण चिन्ह आहे. शेकडो वर्षांपूर्वी या जंगलाचं रक्षण करणाऱ्या एका साधूने हे नाणं तयार केलं होतं. जोपर्यंत हे नाणं योग्य माणसाच्या हातात असतं, तोपर्यंत काळाचा समतोल पुन्हा स्थापित होऊ शकतो." रक्षक हसला. समतोल तर त्या दिवशीच तुटला, जेव्हा माणसाने लोभाने हा दरवाजा उघडला." आजोबा आदित्यकडे पाहत म्हणाले, "माझी चूक झाली होती. मी दरवाजा बंद केला, पण शाप संपला नाही. आज तुला ते पूर्ण करायचं आहे." "कसं?" आदित्यने विचारलं. आजोबांनी थरथरत्या हातांनी गुहेच्या मध्यभागी असलेल्या दगडी वेदीकडे बोट दाखवलं. "त्या वेदीवर हे नाणं ठेव. पण लक्षात ठेव, वेदीपर्यंत पोहोचण्याआधी रक्षक तुला थांबवण्याचा प्रयत्न करेल." क्षणाचाही विलंब न करता आदित्य धावून लागला. रक्षक संतापाने निर्जला जमिनीखालून काळ्या सावल्या बाहेर आल्या. त्या सावल्या सापांसारख्या आदित्यच्या पायाभोवती गुंडाळू लागल्या. तो खाली पडला आणि नाणं हातातून सुटलं. ते दगडावर घसरत दूर गेलं. रक्षक हसला. खेळ संपला. तेवढ्यात गुहेत साखळदंडाचा आवाज घुमला. खन, खन, खन. आजोबा उभे राहिले. त्यांनी आपल्या हातातील साकळ्या स्वतःवरच जोरात ओढल्या. साकळ्या तुटल्या नाही, पण त्यांच्यातून प्रखर प्रकाश बाहेर पडला. रक्षकाचं लक्ष काही क्षण त्यांच्याकडे गेलं. आता आजोबा ओरडले. आदित्य उठला. धावत जाऊन त्याने नाणं उचललं आणि शेवटच्या उडीत त्याने ते दगडी वेदीवर ठेवलं. क्षणात संपूर्ण गुहा प्रकाशाने उजळू लागली. जमीन हादरली. वाळूच्या घड्याळाचा काच फुटला. त्यातील वाळू 4ही दिशांना विखरली. रक्षकाने एकच प्रचंड किंकाळी फोडली. "नाही!" दगडी शरीर तडफडायला लागलं. भेगा वाढत गेल्या आणि पुढच्या क्षणी तो हजारो दगडी तुकड्यांमध्ये विखुरला. गुहेत अनेक वर्षांनी पहिल्यांदा पूर्ण शांतता पसरली. आदित्यने मागे वळून पाहिलं. त्याचे आजोबा हसत होते. त्याच्या चेहऱ्यावर आता वेदना नव्हती. ते हळूच म्हणाले, "शाप संपला. आता आम्ही मुक्त आहोत." त्यांचे शरीर हळूहळू प्रकाशात विरघळू लागलं. त्यांच्यासोबत गावातील वर्षानुवर्षे अडकलेली लोकही प्रकाशकणांमुळे बदलू लागले. कोणी रडत होतं, कोणी हसत होतं, कोणी एकमेकांना मिठी मारत होतं. 50 वर्षांची कैद संपली होती. आदित्यच्या डोळ्यात अश्रू आले. "आजोबा," ते शेवटचं एक वाक्य म्हणाले, "काही रहस्य जगाला सांगण्यासाठी नसतात, फक्त त्यांच्यापासून जगाला वाचवण्यासाठी असतात." आणि ते कायमचे नाहीसे झाले. अचानक आदित्यच्या डोळ्यासमोर अंधार पसरला. जेव्हा त्याला शुद्ध आली, तो जंगलाच्या काठावर पडलेला होता. सकाळ झाली होती. त्याची जीप तिथेच उभी होती. मोबाईल चालू होता. GPS पुन्हा काम करत होता. जणू काहीच घडलं नव्हतं. तो पुन्हा जंगलात गेला, देवगडवाडी शोधण्यासाठी. पण तिथे ना कमान होती, ना गाव, ना मंदिर, फक्त दाट जंगल. जणू ते गाव कधी अस्तित्वात नव्हतं. काही महिन्यांनी आदित्यने या संपूर्ण अनुभवावर एक डॉक्युमेंटरी बनवण्याचा प्रयत्न केला. पण कॅमेरा तपासल्यावर त्यात जंगलापर्यंतचं रेकॉर्डिंग होतं. गावातलं, गुहेतलं काहीच नव्हतं. एकही फ्रेम नाही, एकही आवाज नाही. फक्त शेवटच्या फाईलमध्ये 2 सेकंदाचा एक व्हिडिओ होता. त्यात घनदाट धुक्यामधून एक जुनी दगडी कमान दिसत होती आणि त्यावर लिहिलेलं होतं, "देवगडवाडीत पुन्हा स्वागत आहे." व्हिडिओ अचानक बंद झाला. आदित्यने तो पुन्हा उघडला. यावेळी कमानीसमोर एक लहान मुलगा उभा होता. तो हळूहळू मागे वळत. तो चेहरा स्पष्ट दिसताच आदित्यच्या हातातून मोबाईल खाली पडला. कारण तो मुलगा लहानपणीचा स्वतः आदित्य होता. मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला कशी आवडली नक्की सांगा. अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी कमेंटमध्ये नक्की सांगा.
चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.